श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये आपल्याला काही लक्षणं दिसून येतात बघा. अगदी आपल्याला सर्दी व्हायची असेल, ताप यायचा असेल, कुठेतरी कणकण जाणवायला लागते, त्याचप्रमाणे जेव्हा हार्ट अटॅक येणारा असतो आपल्याला, त्यावेळेस देखील आपल्याला काही लक्षणं आपल्या शरीरात दिसू लागतात. तर त्याच लक्षणाबाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. बघा, जेव्हा आपल्या हृदयाला व्यवस्थितपणे रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला धोक्याची सूचना देते. हृदयविकाराचा झटका येण्याच्या 1 महिन्यापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणं दाखवू लागते. द गोल्डन आवर संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर 12 तासाच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो. हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागतात 6 तासाच्या आत. आता बघा, आपण हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर 12 तास उलटल्यानंतर समजा त्यानंतर उपचार केल्याने म्हणावं तितका आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता कोल्ड स्वेट म्हणजेच ओला घाम. वातावरण उष्ण नसेल तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करताही जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात. हे हार्ट अटॅकचेच एक मोठे लक्षण आहे. आता हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात. डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. हे देखील एक हार्ट अटॅक येण्याचेच लक्षण आहे बघा. थाप लागणे, आपल्याला खूप धाप लागणे, अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच हार्टबीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचेच एक पूर्व लक्षण आहे. आता हार्ट अटॅकपूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं, वेदना होतो. खांदेदुखीचं कारण हे हार्ट अटॅकच असू शकतो. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते, काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते, आपला खूप जीव घाबरा होतो आणि खूप बेचैनी होती, गुदमरल्यासारखं वाटतं, आपल्याला अस्वस्थ वाटतं. ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीचेच एक मुख्य लक्षण आहे बघा. आणि आता बघा, हिपोक्रेटिक फिंगर्स हे हार्ट अटॅकचेच एक नवीन लक्षण आहे. हाताची बोटं एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते. बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नसल्यास असे लक्षणं दिसू लागतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदना खांदा, हात, मान, पाठीकडे जातात. डाव्या हाताला मुंग्या येतात. शरीराची डावी बाजू सुन्न पडू लागते आणि हृदयाच्या संबंधित काही समस्या असतील तर ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे चिंता, अस्वस्थता आणि निद्रानाश होतो. जर झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अगदी डॉक्टरांना मोकळेपणाने काहीही न लपवता त्यांना सांगा, तुम्हाला आपण जर समजा वेळीच उपचार केले तर आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो, त्यामुळे मोकळा श्वास घेता येत नाही. मोकळा श्वास घेता न येणं हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास 6 महिन्यापूर्वीपासूनच हे लक्षण आढळून येते. असामान्यपणे घाम येणे. हृदयविकाराचा झटका येण्याचे अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे अतिप्रमाणात घाम येणे. जर कोणत्याही कारणाशिवाय खूप जास्त घाम येत असेल तर हा नक्कीच हृदयविकाराचा झटका असू शकतो. विनाकारण येणारा थकवा हे देखील हार्ट अटॅकचेच एक मुख्य लक्षण आहे. दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो. अगदी साधे काम केले तरी देखील शरीर दमते. छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकमध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे. छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये. त्यानंतर हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. परिणामी पोट फुगणे, मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात. या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका.
छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला जबड्यात, डावा हात किंवा पाठीत वेदना होतात. तसेच काही रुग्णांना वरच्या भागातील पोटाच्या मध्यभागी सुद्धा वेदना जाणवतात. अनेकदा या वेदना ॲसिडिटी आहे असे समजले जाते, मात्र हे तेच लक्षण आहे. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.